नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात आज एकाच वेळी दोन अत्यंत महाभयंकर, स्फोटक आणि संपूर्ण राज्याच्या राजकीय समीकरणांची अक्षरशः उलथापालथ करून टाकणाऱ्या बातम्या समोर आल्या आहेत, ज्यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही गोटांतील बड्या नेत्यांची झोप उडवली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत आणि अत्यंत लक्षपूर्वक ऐका. तुमच्या स्क्रीनवर दिसणारे हे दोनही मथळे महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची संपूर्ण दिशा आणि दशा बदलून टाकणारे आहेत. पहिली आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आणि एकनाथ शिंदेंना बसलेला सर्वात मोठा धक्का. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात ज्या निकालाची अत्यंत धाकधुकीने आणि श्वास रोखून वाट पाहिली जात होती, त्या सत्ता संघर्षावर आता सर्वोच्च न्यायालयाने आपले अंतिम आणि कडक ताशेरे ओढले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या अपात्रतेची टांगती तलवार आता प्रत्यक्ष त्यांच्या मानेवर येऊन ठेपली असल्याचा अत्यंत गंभीर धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे हे सरकार खरोखरच आपला कार्यकाळ पूर्ण करणार की कोसळणार यावर आता थेट प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पण मित्रांनो, राजकारणातील हा भूकंप इथेच थांबत नाही, कारण शिंदेंवरील या संकटासोबतच आता दुसरी एक अत्यंत मोठी आणि सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकवणारी बातमी समोर आली आहे, आणि ती म्हणजे मतदारसंघांची मोडतोड आणि आरक्षणाचं नवं गणित. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे मुख्य रणनीतिकार देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील ती चिंताग्रस्त आणि तणावपूर्ण मुद्रा तुम्ही पाहू शकता, आणि त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे आगामी निवडणुकांसाठी आखले जाणारे हे मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे आणि आरक्षणाचे अत्यंत भयानक आणि गुंतागुंतीचे नवीन जाळे. महाराष्ट्राच्या नकाशावर मारलेली ती लाल फुली हेच दर्शवते की आतापर्यंतचे राजकारणाचे जुने नकाशे आणि जुने गड आता पूर्णपणे नेस्तनाबूत होणार आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या अत्यंत तापलेल्या आणि संवेदनशील मुद्द्यामुळे, तसेच मतदारसंघांच्या सीमा बदलल्यामुळे अनेक प्रस्थापित आणि दिग्गज नेत्यांचे सेफ म्हणजेच सुरक्षित मानले जाणारे मतदारसंघ एकतर दुसऱ्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार आहेत किंवा त्यांची अक्षरशः मोडतोड होऊन ते विभागले जाणार आहेत. याचाच अर्थ असा की ज्या नेत्यांनी गेल्या 20-25 वर्षांपासून आपल्या मतदारसंघात स्वतःची एक भक्कम मक्तेदारी आणि जहागिरी निर्माण केली होती, त्यांची ती जहागिरी आता या नव्या राजकीय गणितामुळे एका क्षणात पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळणार आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा कडक निकाल आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला असलेला धोका, तर दुसरीकडे मतदारसंघांच्या या नव्या आणि डोकेदुखी ठरणाऱ्या रचनेमुळे देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांची धाकधूक प्रचंड वाढली आहे. कारण आता कोणाचा पत्ता कधी कट होईल आणि कोणाचा मतदारसंघ कोणाच्या घशात जाईल याचा कोणताही नेम राहिला नाही. हे दोन्ही धक्के महायुती सरकारसाठी आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक आणि धोक्याची घंटा मानले जात आहेत. मित्रांनो, या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि ऐतिहासिक वळणावर आलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणावर तुमचे वैयक्तिक आणि स्पष्ट मत काय आहे? तुम्हाला खरोखरच असे वाटते का की सर्वोच्च न्यायालयाच्या या धक्क्यानंतर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येईल आणि मतदारसंघांच्या या नव्या मोडतोडीमुळे प्रस्थापित नेत्यांना घरी बसावे लागेल? हे आम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये आत्ताच्या आत्ता नक्की आणि निर्भयपणे लिहून सांगा, कारण तुमचा आवाज या लोकशाहीत अत्यंत मौल्यवान आहे. जर तुम्हाला आमचे हे सखोल पडद्यामागचे सत्य उलगडणारे आणि अत्यंत धडाकेबाज राजकीय विश्लेषण खरोखरच आवडले असेल, तर या व्हिडिओला लगेच एक लाईक करा. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही अत्यंत महत्त्वाची आणि ब्रेकिंग माहिती प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुप्सवर आणि फेसबुकवर जास्तीत जास्त शेअर करा. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशीच प्रत्येक लहान मोठी, खात्रीशीर आणि सर्वांच्या आधी मिळणारी आतली बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. आजचा तुमचा अत्यंत मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि जय महाराष्ट्र.